आमची निष्ठा देशाप्रती आहे, भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आहे। इसलिए मोदी ने गारंटी दी कि सरकारी लाभ अब डायरेक्ट लाभार्थी तक पहुंचेगा, कोई बिचौलिया नहीं। सामाजिक न्याय का सपना संत रविदास जी ने देखा था। इसी भेदभाव रहित अवसर की बात कबीरदास जी ने कही थी। इसी सामाजिक न्याय का मार्ग ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ने दिखाया था। हमारी नीयत साफ है और नीति गरीबों को सशक्त करने की है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेनगर येथील 15,000 घरांचा प्रकल्प आहे, त्याचे हस्तांतर सोडवणार आहे। हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणूनही ओळखला जाणार आहे। आपण पाहायला गेले तर हे जे घर मिळणार आहे, बांधकाम कामगार असतील, विडी घरकुल कामगार असतील किंवा इतर यंत्रमाग कामगार असतील, अशा लाभार्थ्यांना आणि कष्टकरी वर्गाला अशा प्रकारचे घरं उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हे सर्व घरं बांधण्यात आलेले आहेत। यात म्हाडाचाही काही समावेश आहे। गृहनिर्माण जे काही मंत्रालय आहे त्याचाही वाटा मोठा आहे। पाहायला गेलं तर ह्या घराची स्थिती आपण सध्या आपल्या कॅमेराच्या माध्यमातून दाखवत आहोत। जे एक गरीब कुटुंब असतील किंवा एक सर्वसामान्य कुटुंब असतील, त्यांना राहण्यासाठी एक बेड असेल किंवा एक बेडरूम असेल आणि एक किचन असेल, अशा प्रकारचा 350 ते 400 स्क्वेअर फुटाचं हे जे काही स्ट्रक्चर आहे ते उभा करण्यात आलेले आहे। एका बिल्डिंग मध्ये सुमारे 36 ते 42 अशा प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। त्यातील 5 लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चावी देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। अल्प दरात हे घर गरिबांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। सोलापूर शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जातं, त्यामुळे पहिला जो प्रकल्प आहे 15,000 घरांचा आज पूर्ण झालेला आहे आणि स्वप्नातील घर गरिबांना आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी आज कष्टकरी वर्गाच्या डोळ्यावर आणि मनात समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामन अनिल कांबळेचा प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, रेनगर, सोलापूर।